महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील पशुपालकांसाठी दिलासादायक बातमी आहे। केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत जिल्ह्यात पशुधन विमा योजना राबविण्यात येणार आहे। हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, अपघात तसेच लंपी स्किन डिसीज, घटसर्प यांसारख्या आजारांमुळे पशुधन दगावल्यास पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसतो। हा आर्थिक धोका कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। योजनेअंतर्गत देशी व संकरित दुधाळ गायी, म्हशी, बैल, रेडे, शेळी आणि मेंढ्या यापैकी जास्तीत जास्त 10 पशुधनाचा विमा काढता येणार आहे। गाय व बैलासाठी 70,000, म्हैस व रेड्यासाठी 80,000 तर शेळी मेंढीसाठी 7,000 रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे। विमा हप्त्यापैकी केवळ 15% हिस्सा पशुपालकांना भरावा लागणार असून उर्वरित 85% हिस्सा केंद्र व राज्य शासन भरणार आहे। पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पशुधन विमा योजना ही नवीन योजना अंमलात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य पशुपालक आहेत, शेतकरी आहेत, यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ही योजना राज्य सरकारने या ठिकाणी या योजनेमध्ये जवळपास 40% व केंद्र सरकारने 60% असं एकूण 85% विम्यामध्ये जे अनुदान आहे हे केंद्र व राज्याचं असणार आहे व 15% अनुदान आहे हे शेतकऱ्याला व पशुधन पालकाला करायला लागणार आहे। या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे पूरस्थितीमध्ये पशुधनामध्ये जी काही हानी होते ती हानी या ठिकाणी थांबवली जाणार आहे आणि निश्चितपणे सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी पशुपालकाला दिलासा मिळणार आहे। साधारण 65,000 आपले पशुधन या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहे आणि हे होत असताना आपण बघतोय की वेळोवेळी मदत खूप कमी दिली जाते। 5,000च्या आसपास मदत जेव्हा एखादा पशु मृत्युमुखी पडतो त्यावेळेला दिली जाते, परंतु निश्चितपणे या योजनेच्या माध्यमातून जे काही पशुपालक आहेत त्यांना एक चांगला लाभ होणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.